सगळा देश विकून झाल्यावरती त्याला वक्फ बोर्डाची संपत्ती दिसली 2 लाख कोटींची. या संपत्तीचा गोरगरिबांना काय फायदा होणार? मुसलमानांना आहे ना. भविष्यामध्ये या सगळ्या संपत्त्या भारतीय जनता पक्षाच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच घशात जाणार आहेत, हे सत्य आहे. पण हिंदुत्वाचं नाव द्यायचं आणि गिळायचं, बाकी काही. हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही देश विकला. आता वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्ट्या विकताय. भविष्यात चर्चेस म्हणजे ख्रिश्चनांच्या प्रॉपर्ट्या विकतील, जैनांच्या प्रॉपर्ट्या विकतील, पारशांच्या प्रॉपर्ट्या विकतील. यांना फक्त विकायचं. बेचनेवाल्यावर खरीदनेवाल्यावर एक ही घर में राहते. हे पक्षाचे संस्थापक मुरली मनोहर जोशी, अटलजी गेले आणि आता पक्ष दुसऱ्याच लोकांनी हायजॅक केलाय. हा खरा भारतीय जनता पक्ष नाही असं मी सांगतो. एकनाथ शिंदेचं ड्रीम प्रोजेक्ट एकच होतं, ते म्हणजे शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची. हे त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं. बाकी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट विषयी माहित नाही. मग त्यांचं लक्ष या वक्फ बोर्डाच्या संपत्तीकडे गेलं. आता हे विकलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी हे विधेयक आहे. सगळा देश विकून झाल्यावरती त्याला वक्फ बोर्डाची संपत्ती दिसली 2 लाख कोटींची. मग ते आपल्याच माणसांना मिळायला पाहिजे आणि मग त्यांनी हे वक्फ बोर्डाचं विधेयक सुधारणा विधेयकाच्या नावाखाली या संपत्तीचा गोरगरिबांना काय फायदा होणार? मुसलमानांना आहे ना. भविष्यामध्ये या सगळ्या संपत्त्या भारतीय जनता पक्षाच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच घशात जाणार आहेत, हे सत्य आहे. पण हिंदुत्वाचं नाव द्यायचं आणि गिळायचं, बाकी काही. त्यावरून हिंदुत्वाचा धागा जोडून आपल्यावरही टीका करण्याची प्रयत्न करू द्या ना. माझ्यावर टीका करायला त्यांच्याकडे आहे का? सत्य बोलणाऱ्या माणसावरती चिखल उडवणार, हल्ले करणार. मी जे बोलतोय ते खरं आहे का खोटं आहे त्याने आत्ता सांगावं माझ्यासमोर. अमित शहा लोकसभेतल्या भाषणात सांगितलं ना, तुम्ही भाषण पत्रकार नीट ऐकलं पाहिजे त्यांचं. त्याचा उल्लेख मी राज्यसभेत केला. अमित शहा असं म्हणाले की 2025 पर्यंत ज्या मशिदी आहेत, मदरसे आहेत, दर्गे आहेत, आम्ही त्यांना हात लावणार नाही. किती महान विचार होतील. आम्ही त्यांना हात लावणार नाही, पण रिक्त जमिनी आम्ही विकू आणि गरीब मुसलमानांना पैसे देऊ. शक्य आहे? म्हणजे रिक्त जमिनी विकण्याचा विषय त्यांनी काढलेला आहे. म्हणजे खरेदी विक्री आली, बेचेंग्यावर खरीदने की बात आ गई है. हे त्यांच्या डोक्यातला मळमळ जी आहे पोटातली बाहेर आहे. बेचेंगे, देश बेचेंगे और वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी भी बेचेंगे, हे अमित शहाने स्पष्ट केलं आहे. म्हणजे आम्ही जे म्हणतोय हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही देश विकला. आता वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्ट्या विकताय. भविष्यात चर्चेस म्हणजे ख्रिश्चनांच्या प्रॉपर्ट्या विकतील, जैनांच्या प्रॉपर्ट्या विकतील, पारशांच्या प्रॉपर्ट्या विकतील. यांना फक्त विकायचं. बेचनेवाल्यावर खरीदनेवाल्यावर एक ही घर में राहते. शिंदेच्या शिवसेनेचे भारतीय जनता पक्षाची जी स्थापना आहे ती आमच्या समोर झाली. जनता पक्षाचं विघटन झाल्यावर 1978 साली त्यानंतर या पक्षाची स्थापना झाली आणि मूळ शिवसेना जी आहे ही भारतीय जनता पक्षाला सिनियर आहे. आमचा जन्म त्यांच्या आधी झाला शिवसेनेचा 60च्या दशकात आणि 78 साली जन्माला. त्याच्यामुळे आमच्या समोर यांचा जन्म झालेला आहे. पण तेव्हा एका उदात्त हेतून यांचा जन्म झाला. जन्माला ज्यांनी घातलं अपक्ष, त्यात शहाजहान सारखे बिचारे तुरुंगात आहेत. लालकृष्ण अडवाणी, ते पक्षाचे संस्थापक मुरली मनोहर जोशी, अटलजी गेले आणि आता पक्ष दुसऱ्याच लोकांनी हायजॅक केलाय. हा खरा भारतीय जनता पक्ष नाही असं मी सांगतो. शिंदेच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी एक दावा केलाय की महाविकास आघाडी असताना ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट घडवून आणण्याचा मी प्रयत्न केला होता, त्याची कबुली दिली. दीपक केसरकर मोदींची भेट घडवू शकतात का? कोण दीपक केसरकर? ते मोदींची भेट उद्धव ठाकरेंची घडवणार. ज्या ठाकरे कुटुंबाशी मोदींचे वर्षांवर्षाचे संबंध आहेत, तर केसरकरांची गरज आहे. जे उद्धवजी नरेंद्र मोदींना फोन करून नरेंद्र भाई कैसे हो, नरेंद्र भाई किंवा कैसे हो उद्धव भाई, हे जे नातं तेव्हा होतं तर केसरकरमुळे होते का? केसरकर किती झाले हिंदुत्ववादी आणि भाजपवाले? काही खोटं बोलायचं. लंबी लंबी छोड़ते हैं, पतंग उड़ाते हैं,
दीपक केसरकरला म्हणजे आम्हाला केसरकरांची गरज पडते का मोदींची भेट घ्यायला? मला सांगा, तुम्हाला तरी पटतंय का? ठाकरे कुटुंब आणि मोदींचे संबंध ठीक आहे, आता आमच्यात मतभेद आहे, पण संबंध आजही केसरकर सारख्या माणसांची जर गरज लागली असेल आम्हाला, तर आम्हाला राजकारण सोडलं पाहिजे. शिंदेचा रावसाहेब, पण हे मतभेद तुम्ही आता उल्लेख केला, हे मतभेद दूर होतील काही काळानंतर, राजकारण काही शक्य असतं. त्याच्याशी आता कसं काय झालं? शिंद्यांचं काय झालं? शिंदेचा साताऱ्यातील ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो थांबवण्यात आला आहे आणि त्याचे अध्यक्ष वनमंत्री गणेश नाईक आहेत. आता मी कसं काय त्याच्यावरती मत व्यक्त करून नक्की काय प्रोजेक्ट आहे? एकनाथ शिंदेचं ड्रीम प्रोजेक्ट एकच होतं, ते म्हणजे शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची. हे त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं. बाकी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट विषयी माहीत नाही, पण शिंद्यांच्या त्या ड्रीम प्रोजेक्टचं काही त्याला सफलता मिळाली नाही. शिवसेना मजबूतीनं उभी आहे. अजून ठीक आहे, आमदार खासदार गेले असतील, शिवसेना फार मजबूतीनं उभी आहे आणि त्यांचा जो पक्ष आहे हे संशी यावरूनच त्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे. ते म्हटले थ्रो म्हटलं तर चालेल का? यूज अँड थ्रो मध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत की त्याचं काय? ते त्याला काढता येणार नाही ना. यूज अँड थ्रो आहे, मध्ये ब आहे ना, त्या बचं काय? बाप आहे तो. म्हणजे बाप आहे ना, तुम्ही कसं विसरतात? जोपर्यंत तो बाप आहे तोपर्यंत हे संशी काही करू शकत नाही.